पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास अभ्यासत असताना आपण त्यातील पहिला जो पॉईंट आहे प्रसार माध्यमांची ओळख, त्यानंतर दुसरा पॉईंट पाहत आहोत प्रसार माध्यमांचा इतिहास, त्यामध्ये वर्तमानपत्रे आपण पाहत आहोत. तर पहा वर्तमानपत्रांची पूर्वसुरी. तर पहा इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीवलेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत. पहा की इजिप्तमध्ये काय केलं जायचं की सरकारी एखादा आदेश असेल तर तो काय केला जायचा, कोरला जायचा आणि तो कोरीवलेख सार्वजनिक ठिकाणी लावला जायचा. का बरं सार्वजनिक ठिकाणी लावला जात असेल? कारण की जनतेला, लोकांना हा जो काही आदेश आहे, सरकारी आदेश आहे, त्या आदेशाची काय व्हावी, माहिती व्हावी. त्यानंतर प्राचीन रोमन साम्राज्यात सरकारी हुकूम कागदावर लिहून काढत व ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात. या देश राजधानीतील घटना, ज्या काही वेगवेगळ्या घटना आहेत, त्यांची देखील माहिती काय होत असत, या लोकांपर्यंत पोहोचत असत. जुलियस सीझरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायना म्हणजेच डेली ऍक्ट, म्हणजेच काय की रोजच्या घटना ज्या आहेत त्या घटना. मग ऍक्टा डायना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी काय केली जात असत, लावत असत, जेणेकरून लोकांपर्यंत जी काही सरकारी निवेदनं आहेत, जो काही आदेश आहे, तो लोकांपर्यंत पोहोचला जावा. आणि 7व्या शतकात पहा की चीनमध्ये सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी वाटत असत. का सार्वजनिक ठिकाणी? की त्या माहितीचा, सरकारी निवेदनाचा प्रसार लोकांमध्ये, जनतेमध्ये व्हावा, यासाठी ह्या ज्या काही माध्यमे आहेत ती माध्यमे वापरली जायची. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची जी काही पत्रके आहेत अधूनमधून काय केली जायची, वाटली जायची. त्यानंतर धर्मशाळामध्ये उतरणारे जे काही प्रवासी आहेत, आता आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा प्रवासी किंवा फिरस्ते किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये असे प्रवास करणारे जे काही लोक होते पहा, तर ते लोक त्या धर्मशाळांमध्ये यायचे आणि मग धर्मशाळांमध्ये आल्यानंतर तेथील धर्मशाळेभोवती किंवा त्या ठिकाणी राहणारे जे काही स्थानिक लोक आहेत, त्या स्थानिक लोकांना दूरवरच्या वेगवेगळ्या जिथून आपण फिरत आलेलो आहोत त्या गोष्टी काय केल्या जायच्या, स्थानिक लोकांना सांगितल्या जायच्या. मग हे जे प्रवासी होते ते त्यांच्या पद्धतीने इतर राज्यातून आलेले असतील तर त्या राज्यात आपला अनुभव त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांना काय करत असत, सांगत असत. मग कदाचित तो अनुभव खराही असेल, त्याला अजून रंगवून सांगितलं जात असत. म्हणजे अशा प्रकारे काय केलं जायचं, हे फिरस्ते असतील किंवा प्रवासी असतील त्या स्थानिक लोकांना या दूरवरच्या बातम्या काय करत असत, सांगत असत. राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत, ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवत. पहा राजाचे काही प्रतिनिधी असत. आपल्याला माहित आहे की आपण संभाजीराजे ही मालिका पाहत होतो किंवा राजेशाही पद्धत असत. मग त्यावेळेस वेगवेगळे असे काही प्रतिनिधी, गुप्तहेर असत. मग या गुप्तहेरांकडून काय होत असत, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या राज्यांची काय होत असत, माहिती कळत असत आणि त्यानुसार पुढील योजना काय केल्या जात असत, आखल्या जात असत. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या बातम्या काय केल्या जायच्या, मिळवल्या जायच्या किंवा दरबारात पाठवल्या जायच्या. त्यानंतर बेंगॉल गॅझेट. पहा भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र. पहा जर असा प्रश्न विचारला गेला की भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणतं, तर बेंगॉल गॅझेट. किती साली? तर 29 जानेवारी 1780 रोजी. पहा 29 जानेवारी 1780 रोजी काय झालेले आहे, पहिले भारतीय इंग्रजी वृत्तपत्र सुरू झालेले आहे. कोणते वृत्तपत्र? बेंगॉल गॅझेट. किती साली? 29 जानेवारी 1780 साली. पहा कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते. जेम्स ऑगस्टस हिक्की या आयरिश व्यक्तीने ते काय केलेले होते, सुरू केलेले होते. कोणी सुरू केलेले होते? जेम्स ऑगस्टस हिक्की या व्यक्तीने काय केलेले होते, हे बेंगॉल गॅझेट नावाचे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलेले होते. बेंगॉल गॅझेट लक्षात राहू द्या, विचारला जातो शक्यतो प्रश्न.
की पहिले भारतीय इंग्रजी वृत्तपत्र कोणते, तर बेंगॉल गॅझेट 29 जानेवारी 1780. त्यानंतर दर्पण. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे काय होते, संपादक होते. दर्पणचे संपादक कोण, बाळशास्त्री जांभेकर. पहा, दर्पण हे पत्र किती साली सुरू झालेले आहे, 1832 साली सुरू झालेले आहे. पहा, आता तुम्हाला इथे या ठिकाणी अजून एक काम करायचं आहे की यादी करायची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते होते पहा, की त्यांनी काय केलेले आहेत, वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत. मग त्यांची काय करायची आहे, तुम्हाला यादी करायची आहे. तर स्वातंत्र्यपूर्व काळातील जी काही वृत्तपत्रे आहेत त्यांची काय करायची आहे, तुम्हाला यादी करायची आहे. दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास पहा की दर्पणचं जो अंक आहे त्यातील वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या प्रकारच्या छापून यायच्या. पहा की मग त्या बातम्यांद्वारे त्या काळची राजकीय परिस्थिती कशी होती, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जो काही इतिहास होता तो इतिहास आपल्याला या दर्पण वृत्तपत्र जे होतं त्यातून ज्या काही बातम्या होत्या त्या बातम्यांमधून आपल्याला समजते. उदाहरणार्थ पहा, कंपनी सरकारच्या 3 इलाख्यांतील जमा खर्चांची यादी. मुंबई, मद्रास, बेंगॉल हे जे काही 3 इलाके होते महत्त्वाचे, तर या 3 इलाक्यांतील जमा खर्चांची यादी सापडते. या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, त्यानंतर शहर साफ ठेवण्याकरिता जी काही मंडळींची नेमणूक केलेली होती, हिंदू विधवांचा पुनर्विवाह. पहा की आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू विधवांचा पुनर्विवाह म्हणजे अनेक समाजसुधारक यासाठी काय करत होते, प्रयत्न करत होते आणि त्यासाठी समाज प्रबोधनाचं कार्य हे वृत्तपत्र देखील मोठ्या प्रमाणात करत होते. त्याप्रमाणे कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजाराम मोहन रॉय यांची इंग्लंडमधील जी काही कामगिरी आहे ती कामगिरी, ही सर्व माहिती त्या काळची जी काही माहिती असेल, जी काही परिस्थिती असेल त्या काळची, ती सर्व माहिती, तो सर्व इतिहास आपल्याला कशावरून लक्षात येतो, कशावरून समजतो, तर या वृत्तपत्रांमधून समजतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, न्यूज आपल्याला या दर्पणमधून काय होत असत, छापल्या जात असत आणि यामधून आपल्याला ह्या सर्व बातम्यांचा आढावा घेता येतो, माहिती घेता येते. पहा, माहीत आहे का तुम्हाला, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटले जाते. पहा, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हणजेच पहिले संपादक म्हटले जाते. कोणाला म्हटले जाते आद्य संपादक? बाळशास्त्री जांभेकरांना. पहिलं मराठी वृत्तपत्र कोणतं? दर्पण. किती साली? 1832 साली. त्याचे संपादक कोण? बाळशास्त्री जांभेकर. लक्षात राहील? ओके. तर पहा, 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस म्हणजे त्यांचा जन्म 6 जानेवारी आणि तो दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात? तर पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिन? पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. किती जानेवारी? 6 जानेवारी. कोणाचा जन्मदिन? बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर आद्य संपादक म्हणून कोणास संबोधण्यात येते? तर बाळशास्त्री जांभेकर यांना संबोधण्यात येते. आले लक्षात सर्वांच्या? ओके. तर पहा, त्यानंतरचं जे वृत्तपत्र आहे, वर्तमानपत्र आहे, ते म्हणजेच प्रभाकर. हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले. पहा, प्रभाकर हे जे वृत्तपत्र आहे ते कोणी सुरू केलेलं आहे? भाऊ महाजन यांनी सुरू केलेले आहे. त्यात फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती जी झालेली होती ती फ्रेंच राज्यक्रांती, लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर जी शतपत्रे होती म्हणजे 100 जी पत्रे प्रसिद्ध झाली होती ती या वृत्तपत्रामध्ये काय केली होती? प्रसिद्ध केलेली होती. की समाज प्रबोधन, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी जी शतपत्रे काढलेली होती गोपाळ हरी देशमुख, ती देखील शतपत्रे काय केलेली होती? या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केलेली होती. कोणत्या? प्रभाकर वृत्तपत्रामधून. कोणी सुरू केले प्रभाकर हे वृत्तपत्र? भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतरचं वृत्तपत्र आहे ते म्हणजे
ज्ञानोदय. पहा, ज्ञानोदय पत्रात 1842 मध्ये, पहा लक्षात ठेवा की ज्ञानोदय या पत्रात 1842 मध्ये आशिया खंडाचा, किती साली 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला. पहा, कोणत्या वृत्तपत्रांमध्ये? ज्ञानोदय या वृत्तपत्रांमध्ये. 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा काय करण्यात आलेला होता, या वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेला होता. कोणत्या वृत्तपत्रांमध्ये? ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये. पहा, मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान, पहा मराठी हा शब्द महत्वाचा आहे. मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिले चित्र छापण्याचा मान कोणत्या वृत्तपत्राला देण्यात येतो? तर ज्ञानोदय या वृत्तपत्राला देण्यात येतो. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजेच टेलिग्राफ तार 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदय मधून मिळते. पहा की टेलिग्राफ पूर्वी होता, आता अस्तित्वात वेगवेगळे आधुनिक तंत्र उपलब्ध आणि त्यामुळे वेगवेगळ्या आधुनिक सुविधा उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे ही जी काही टेलिग्राफ पद्धत होती, तारक यंत्र, तर ती पद्धत थोडीशी मागे पडलेली आहे, इव्हन बंद देखील झालेली आहे. तर ही टेलिग्राफ जी 1852 पासून सुरू झाली आहे त्याची माहिती देखील आपल्याला या वृत्तपत्रामधून म्हणजेच ज्ञानोदय या वृत्तपत्रातून आपल्याला मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या महोत्सवा शीर्षकांतर्गत छापून आली. पहा, आता हा एक मोठा किस्सा आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल की चाक्या महोत्सवा हे शीर्षक का देण्यात आलेलं आहे की पूर्वी भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाली आणि सगळ्या आपल्या भारतीयांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार सुरू झाले की नक्की हा काय प्रकार आहे. म्हणजे भारतीयांना एक नवल, एक आश्चर्य वाटत होतं की या चाकावर एकामागं एक एवढे डबे कसं काय पळतील, की एवढं मोठं काही हा भुताडकीचा प्रकार आहे का, अशी लोकांमध्ये काय होती, भीतीची किंवा उत्सुकतेची एक भावना होती की नक्की हा काय प्रकार आहे, इंग्रजांचा याच्यामागे काय उद्देश आहे का, वाईट हेतू आहे का, अशा एक प्रकारची काय होती भावना आपल्या भारतीयांमध्ये होती. आणि म्हणून या वृत्तपत्रामध्ये जी काही भारतामध्ये प्रथम रेल्वे सुरू झालेली आहे आणि त्याची माहिती या वृत्तपत्रामध्ये छापून दिली, परंतु त्या बातमीला शीर्षक काय देण्यात आलेलं आहे की चाक्या महोत्सवा. त्यानंतर 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात काय होत होत्या, छापल्या जात होत्या. त्यानंतर वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महत्त्वाचे माध्यम होते. अनेक समाजसुधारक होते. समाजामध्ये अनेक अनिष्ट चालीरीती, अनेक रूढी परंपरा होत्या. मग या चालीरीती कशा वाईट आहेत, या रूढी परंपरा कशा वाईट आहेत, समाजासाठी कशा घातक आहेत, हे पटवून देण्याचं काम म्हणजे समाज प्रबोधनाचं काम, समाजातील लोकांना जागरूक करण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर वृत्तपत्रांना. आणि यामध्ये वृत्तपत्रांचा भरपूर असा मोठ्या प्रमाणात काय आहे, वाटा देखील आहे. उदाहरणार्थ हिंदू प्रकाश पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. पूर्वी विधवा ज्या स्त्रियांचे पती एक्सपायर व्हायचे आणि त्यानंतर त्या स्त्रिया म्हणजे अगदी त्या काळात एकतर लवकर लग्न व्हायचे मुलींचे आणि त्यामध्ये आजारी असेल किंवा इतर कारणाने जर त्यांचा नवरा एक्सपायर झाला, वारला, तर मात्र त्या मुलीला, त्या स्त्रीला दुसरं लग्न करता येत नव्हतं. परंतु हे कुठेतरी बदलणं गरजेचं होतं, समाज सुधारणं गरजेचं होतं, या स्त्रियांना देखील जगण्याचा अधिकार मिळणं गरजेचं होतं. आणि हे काम वृत्तपत्रांमधून, समाज प्रबोधनामधून समाजामधील लोकांना जागृत करण्याचं काम या वृत्तपत्रांनी अशा वेळेस केलेलं आहे. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले. पहा, दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाही, तर महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी म्हणजे मित्र कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र काय केलेले आहे, सुरू केलेले आहे. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची जी काही समकालीन त्या काळची जी काही परिस्थिती होती, त्या परिस्थितीची आपल्याला काय होते, माहिती मिळते. त्यानंतर पहा, वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने एका बातमीचे कात्रण आणून त्याची वही तयार करा.
की न्यूजपेपर वर्तमानपत्र प्रत्येकाच्या घरी येत आहे, त्यामुळे आपल्याला असं खूप मोठं काम करायचं नाहीये. तर काय करायचंय, वर्तमानपत्रातील आपल्याला जी बातमी आवडते ते कात्रण काढून ठेवायचं आहे आणि आपल्याला एक छोटीशी वही करायची, त्या वहीमध्ये ते कात्रण काय करायचं आहे, डेली चिकटवायचं आहे. अशा प्रकारे त्या कात्रणाची एक काय करायची आहे, वही करायची आहे. ओके, इथपर्यंतचा भाग आला लक्षात तुमच्या. त्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओजमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद.